मॉर्निंग गाईज. बोला काय कुठे चाललोय? कुठे कुठे अद्वैला माहित नाहीये का कुठं? विसरलो. विसरलो. सो येस, जसं अद्वै विसरलाय पण मी नाही विसरू शकत. सो स्टे ट्यून गाईज. तुम्हाला पुढे बघायला मिळेल की आम्ही कुठे चाललोय. बाय बाय काय म्हणतो? बाय बाय. दिल लगी तेरे दिल को दिल लगी न लगे, दिल लगी तेरे दिल को दिल लगी न लगे, वफाओं की हमसे सबक खो गई है, वफाओं की हमसे सबक खो. दिल लगी तेरे दिल को दिल लगी न लगे, दिल लगी तेरे दिल को दिल लगी न लगे, वफाओं की हमसे सबक खो गई है, वफाओं की हमसे सबक खो गई है. माणूसच काय गेलं ब्लॉग. अरे तो माणूस नको म्हणत जाऊ ना म्हणू तू. ते काका म्हणायचं. तुला सवय लागली ती तो माणूस म्हणायची. ते काकाच काय गेले ब्लॉग मध्ये. बोला. गाईज, आम्ही लावले इकडे पार्किंगला गाडी आणि आता आम्ही चाललोय तिकीट काउंटरकडे. सो आता बघूया ट्रेन किती वाजताय आणि ट्रेन लेट असेल तर आम्ही कसं जातो ते तुम्हाला या व्लॉगमध्ये बघायला मिळेल. बाय द वे मी सांगितलंच नाही आय गेस की आम्ही कुठे आलोय. आम्ही आलोय माथेरानला. सो येस, बघू. स्टे ट्यून. अदूची किरकिर वेगळी चालली आहे. अदूला जायचं आहे कशाने? घोड्याने. पिले दाखव मला. देतो परत आले. बरं, छान आहे. बदाम. बदामी हे का? हे कसलं फळ आहे ते? नीट पकड. मला तर वाटलं म्हणू काय त्या वाळलेला. छान आहे त्याचा खाऊन अद्वै, अद्वै. हळूहळू काय ते ते मिक्स घ्यायला पाहिजे श्रद्धा आपण. जाऊ दे आता. काय हे कमी करून देते ना ते बदामी. तो पाडला आम्ही. नाही आवडणार त्याला. दे ना, मला कैरी हवी आहे. तुम्ही कधी येता मग वरती? सकाळी रेल्वेने मग ट्रॅक्टर. काकडी कैरी पेरू खाऊ पण लागतो. खाऊ नाही त्याच्यात ठेवून खाऊ शकतो. बस हे टाकू ताई इथं खाली. टाक टाक टाक. चला नाही तर खाऊ. हो नाही, माकडे आहेत. माकडे हे खायला येतील ना. कुठे आहे? हे का समोर? दगड घे, खतर घे. आणि हे काय? ते चंद्र काय ते? तारफळ आहे, तारफळ. कैरी मजा आली. गाईज, बेसिकली माथेरानला इथे आपण येतो. मला आठवत नाही त्या पॉईंटच्या इथून. अमन लॉज. येस. सो गाईज, बेसिकली माथेरानला अमन लॉज जे मी तिकीट्स काउंटर दाखवलं तिथून आपल्याला 3 ऑप्शन्स आहेत. एकतर आपण ट्रेनने येऊ शकतो किंवा घोड्याने जाऊ शकतो किंवा मग चालत ट्रेक करून जाऊ शकतो. तर आम्ही चालत चाललोय. का? माझा नवरा ऐका, म्हणजे आपण थांबू शकतो ना पण ट्रेक करताना. त्याचं असं आहे
की फिरायला आलोय ना मग फिरा. आणि एवढंच चालायला काय प्रॉब्लेम आहे असं. म्हणजे जेव्हा तुमचा नवरा ट्रेक करत असेल, काहीतरी ॲक्टिव्हिटी करत असेल, चालत यायची तयारी ठेवा. काहीच ऑप्शन नाही आहे इथे. तो ऐकतच नव्हता माझं. मग आम्ही आलोय चालत. बस आता लेट्स सी. कुठल्या बसायचं तुला? हे दोघं एकत्र बसणार आहे, चालेल का? याच्यावरच का तिथं बसू आम्ही? मला नाही बसता येत. बसा डायरेक्ट बाईकवर बसतो ना आपण तसं बसा. इथं पाय करा बस. अरे त्यात पाय अडकव. नाही नाही, थांबा, मी बसली नाही. अहो बसले तुम्ही पाय टाका. काय करतो बघा. 2 दिवस हे तर 2 दिवस ए गाडीच्या साहेबांना बसू. घोड्याला पकड. बरोबर आहे. इकडे इकडे हा चालत जाऊ. आहो ताई तुम्हाला आहे ना. अरे साहेब मागे सरकारला मग आपण लकडी मेल जाऊ दे चला. मी पालतो माथेरानी आहे. करू तू जागा नाही का तुला? जाऊ दे जागा नाही तू उपटी घालील मी पालतो. जागा नाही का तुला? जागा आहे. जाऊ दे. हट. राईट. मार्केट आपलं मस्त आहे. हो गाईज, साईड 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 तेच करत आहे, साईड साईड. आणि घोडा दिसतोय का? मला भीती वाटते पण मग मी अब्सल्युटली घाबरली आहे. मी कशी बसली माझं मला माहिती. माझा डिसिजन चुकला. न्याय दे ना काय आता आता बाबा 2 दिवस गाईज, आम्ही आलेलो आहोत द बाईक ब्राईट लँड याला. रिसेप्शन कुठं आहे? इकडे राईटला. सो येस. अरे माकडं आहे तिथे पण. अगर कैरोके म्यूजिक होता है तो भी पहले 8:30 से 10 अपना कैरोके म्यूजिक दिल लगी कि तेरे दिल को दिल लगी न लगे. दिल लगी कि तेरे दिल को दिल लगी न लगे. वफाओं की हमसे सबक तो नहीं है. वफाओं की हमसे सबक तो नहीं है. सो गाईज, आमचं झालं आहे जेवण आणि इथेच कुठे ॲक्टिव्हिटीज आहेत ॲडव्हेंचर, तर ते बघायला आम्ही चाललो आहे. खारुताई आहे म्हणे. तर आता आम्ही चाललो आहे ते बघायला कुठे. सो स्टे ट्यून. सो येस, हा आहे ॲक्टिव्हिटी एरिया. इथे काय काय ॲक्टिव्हिटीज आहेत, सगळेजण करत आहेत. अद्वय आल्या आल्या क्लाइम्बिंग वॉलच्या इकडे गेला. त्याला क्लाइम्ब करायचं होतं, सो तो गेला तिकडे. आणि येस, मार अजून वर. वन टू थ्री सोड बा. गाईज, आम्ही जेवून आलो आणि त्यानंतर करून बसतात. हो का? नाही, मला वाटलं आपल्याला बसतो काय. नाही बसतो. तर मी जेवण करून आम्ही ते इकडे गेलो आणि जेवणात झोप लागली. मी मस्त झोपलेली. आणि आता आम्ही चाललो आहे हाय टी अँड स्नॅक्स. काय होतं आहे? हो गाईज, येस, जसं मी तुम्हाला म्हणाले, लंच करून मी डिरेक्ट झोपले आणि त्यानंतर स्नॅक्स आणि हाय टीचा टाईम म्हणून बळजबरी उठले. तिथे खाल्लं आणि आता आम्ही चाललो इको पॉईंटच्या इकडे. सो
लेट्स सी काय काय माहिती कितपत दिसेल. अंधार होईल मे बी आम्ही जाईपर्यंत, कारण सनसेट जस्ट झाला आहे. मला एक गोष्ट कळत नाही, जेव्हा जेव्हा आम्ही कुठे जातो तेव्हा सगळे लोक अमितला का कॅमेरा देतात आणि अमितला अजिबात इंटरेस्ट नसतो फोटो काढायला ना. अद्वय माझा काढतात का बाबा सांग. सो आम्ही कुठे जाऊन आलो इको पॉईंटला आणि इथे एका ठिकाणी थांबलेलो मॅगी खायला. मला मॅगी खायची होती. हो डाएट बीएट सगळं नाही करत आहे मी. तर मी नेल्स हे करते कितपत दिसतं या. तर मॅगी खायची, अजून पितोय अमूल ताक आणि आता आम्ही चाललोय कुठेतरी. सो लेट सी कुठे जातो. छान आहे कलेक्शन यांचं. किती वाजेपर्यंत चालू आहे शॉप? 9:30 अच्छा. चप्पलचा बी शॉप आहे. चप्पल कुठे आहे ते? शेलला बी लावलेले आहेत. कुठे आहेत ते? बाबांना सांग चूज करायला. कुठे आहे चपलांचं? हे इथं माझंच आहे. इथं शॉप पडेल मॅडम. मीच मारू नाही जमत. अशोक फुटवेअर. सो येस इथून मी घेते चप्पल कस्टमाइज्ड करून माझ्या साईज आणि ह्याच्यानुसार ते बनवून देत आहेत मला आणि ते घेते. सो गाईज आमची झाली आहे शॉपिंग पण आणि आता आम्ही चाललो आहे रिसॉर्टला, कारण आमचा डिनर टाईम झाला आहे. मला बोल. काय मला काहीतरी दाखवायचं. हो अद्वैने घेतली आहे बंदूक. अद्वैला अस्त्रशस्त्र खूप आवडतात त्यामुळे अद्वै घेतली. तुम्हाला याचा आवाज Anyways. बघायचा आहे तर बघा. हे बघा. सो येस आता आम्ही चालू रूमवर. आम्ही जेवण करणार आणि काय करतो ते तुम्हाला सांगेनच. स्टे ट्यून. सो गाईज आमचं जेवण झालं आहे आणि आता आम्ही चाललो आहे वॉकला. असं तिथेच रिसॉर्टमध्ये. जेवण छान होतं. गुड मॉर्निंग गाईज. सो येस सकाळ झाली आहे आणि ॲज युजल अमित आणि अद्वय करतायत ड्रॉइंग आणि मला भूक लागली आहे. मला जायचं ब्रेकफास्टला. ह्यांचं झालं की जाऊया. काय सो गाईज आमचा झाला आहे ब्रेकफास्ट आणि अद्वय आणि मी बसलो आहे झोपाळ्यावर ना. तू आता आपली चेकआउटचा टाईम आहे म्हणून चेकआउट करायला लागणार आहे. मग आपण फिरणार आहोत. तुम्हाला हॉर्स रायडिंग करायचं ना दोघांना? म्हणजे ते हॉर्स शिकायचं तू म्हणलं बाबांना. तुला आपण स्विमिंग पूलमध्ये गेलोच नाही. जाऊ दे जाऊन येऊ का बाबांनी? आत्ता वेळ नाही. आता चेकआउट करायचं आहे. गाईज येस आम्ही करतोय चेकआउट. झालं आहे आमचं सगळं पॅक. शॉपिंग केलेली ना काल, ती ठेवायला जागा नाही आहे त्यामुळे मी ती हातातच घेते आहे. कारमध्ये ठेवू आणि येस बाय कर सगळ्यांना. सो येस आम्ही आता चेकआउट करतोय.
बस फक्त तू काढू दे त्यांना, नको अधूनमध्ये. सो गाईज येस, आम्ही त्यानंतर चेकआउट केल्यानंतर थोडी शॉपिंग केली रस्त्यात आणि नंतर अमित मला म्हणाला की घे तुझं स्केच काढून. मला अजिबातच इंटरेस्ट नव्हता, पण तरी तो खूप बळजबरी करत होता की घे काढून म्हणून. त्यामुळे मग मी इथे बसले. अद्वैला विशेष वाटत होतं की आई 20-25 मिनिट शांत एका ठिकाणी कशी बसली आहे म्हणून. आणि येस, स्केच केलं. बरेच जण येता जाता बघत होते. जरा ऑकवर्ड पण होत होतं मला, पण घेतलं काढून. मला खूप नाही आवडलं, म्हणजे खूप काय नाहीच आवडलं. आणि मला अमितनी सांगितलं पण नाही काढताना की ते नीट काढत नाही आहेत किंवा त्यांना जमत नाही आहे असं. मला आधीच सांगितलं असतं तर मी ऑफकोर्स अर्ध्यातनं उठले असते, मला नाही फरक पडत. आणि मी त्यांना म्हणले असते, मी पुढचा टाईम जो आहे तो वेस्ट नसता केला. पण अमितने मला सांगितलंच नाही. अमितचं असं होतं की ते काढतायत तर ठीक आहे, आता जसं आहे तसं घे काढून. पण येस, मला अजिबातच नाही आवडलं. पण ठीक आहे, आता शिकायला मिळालं काहीतरी. आणि येस, असं होतं आमचा तो स्केचवाला सीन. माझा फारच मूड गेलेला, हे मला नंतर बघितल्यावर कळलं. तोपर्यंत मी एकदम ठीक होते की अच्छा छान काहीतरी काढत असतील. आणि एवढा क्राऊड पण जमा होत होता आणि ते लोक पण कमेंट करत होते छान हे ते. लोकही आमचे फोटोज व्हिडिओज काढत होते माझे. पण ठीक आहे, इट्स ओके, होतात चुका, तशी झाली म्हणायचं. नाहीच आवडलं अजिबातच, पण ठीक आहे. दिल लगी कि तेरे दिल को दिल लगी न लगे, दिल लगी कि तेरे दिल को दिल लगी न लगे. हॅलो गाईज, सो येस, आम्ही चेकआउट केलं. त्यानंतर थोडीशी शॉपिंग केली. ऐक पडत होते तुमच्याशी बोलत बोलत तो. सो स्केच काढला. सो स्केच काढायचं होतं माझं, ते काढलं. आणि आता मी काल एवढी बडबड केली की काय आपण चालत का चाललो आहे, आपण घोड्याने का नाही गेलो वगैरे. पण नंतर मार्केटपासून आम्ही आमच्या रिसॉर्टपर्यंत घोडा केला आणि मी खूप घाबरले. त्यामुळे तो ऑप्शन ऑफकोर्स मी आज नव्हते घेणार. ऑटोसाठी खूप मोठी लाईन होती आणि ऑटो पण त्यांच्याकडे कमी आहेत की काय माहीत नाही. 1 ते सव्वा तास लागणार होता. ट्रेनचं परत टायमिंग मॅच नाही झालं. ट्रेनला पण 1-1.5 तास लागणार होता. आणि आम्ही चालत 1 अर्धा तासातच पोहोचतो. सो ट्रेनचा ट्रॅक आहे, जंगलातून जायला मजा येते. काल तर आवडलं, त्यामुळे मग आज पण तोच घेतला आणि आम्ही चाललो आहे चालत पार्किंग एरियाकडे. तिथे आमची गाडी आहे. आणि येस, असा होता आमचा माथेरानचा ब्लॉग. इथून नंतर काय माहिती, आम्ही लंच करू कुठेतरी आणि पुढे जाऊ, म्हणजे घरी जाऊ. सो कारण संध्याकाळी एका ठिकाणी पार्टीला जायचं आहे. आणि येस, असा होता आमचा दिवस आणि असा होता आमचा माथेरानचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. बाय बाय बाय. गाईज, टपरीवर बसून मॅगी खाण्याची मजा आहे ना, कुठेच नाही. सो येस, मॅगी खाणार आहे. मी म्हणलेले की आता पुण्याला भेटू, पण नाही. मॅगी आणि माथेरान हे कॉम्बिनेशन मला आवडले. आणि काय अच्छा असं दाखव, मॅगी आणि हा व्ह्यू, हे जंगल आणि जंगलात मॅगी मिळते म्हणजे वा. काय म्हणतो अदू? आणि तिकडे गोली आहे बघा, गोली. कुठे गोली आहे? येऊन पण जाईल, आपला काय होणार नाही. तुझं आमचं झालंय, तुझं काय होणार? तुझा ब्लॉग नाही, आता तुझा ब्लॉगच बंद करतो. अद्वय ना अमित सारखं बोलायला लागलंय मला. आई अजून पण विचार कर, 1 पॉईंट करून येऊ शकतो आपण असं म्हणतो मला. आणि मी ठाम आहे माझ्या मतावर की कुठलाच पॉईंट नाही करायचा, आता चला घरी म्हणून. हे माथेरान रेल्वे स्टेशन आणि हा अमन लॉज. अमन लॉजच्या इथून तुम्हाला ट्रेन घ्यायला लागते. कॅमेरा इथे दिसली असेल कॅमेरात. सो गाईज, ही आहे पार्किंग. इकडे लावले आम्ही गाडी आणि आता आम्ही चाललो गाडीकडे.
ते पण घोडा चालवायला. कसं माकड आलेलं रे आमच्यावर माकडाने अटॅक केला. गॉड, मी तर खूप घाबरले. त्याला वाटलं मी जोर जोरात ओरडायला लागले. त्याला वाटलं की बाबांचा पाय पकडून त्याला उलटा करून त्यांच्या बॅग मधलं घेऊन घेऊ, करेक्ट. पण नाही झालं. सो असा होता आमचा माथेरानचा व्लॉग. कसा वाटला मला नक्की सांगा. बाय.